नमस्कार, मी संकेत आवटे। तुमच्या खूप जास्त कमेंट येतात की स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा मी ट्रेड करतो तेव्हा ब्रोकरेज खूप जास्त जातं। हे तर डिस्काउंट ब्रोकर आहेत, बाय केल्यानंतर 20 रुपये, सेल केल्यानंतर 20 रुपये, असे टोटल 40 रुपये कट व्हायला पाहिजेत ना। पण माझे तर खूप जास्त कट जातात, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये पण जातात काही लोकांचे। मग हे सांगताना खोटं सांगतात का ब्रोकर आणि ब्रोकरेज चार्जेस नंतर वाढवतात का? ही काय ॲक्च्युअली कन्सेप्ट आहे? एवढे चार्जेस नेमके आहेत तरी कसले? बऱ्याच लोकांचे हे प्रश्न असतात। आता सिंपल मी एक ट्रेड करतोय, तो ट्रेड मी तुम्हाला दाखवणार आणि त्या ट्रेडच्या बदल्यात माझे किती चार्जेस गेले हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार। ऑलरेडी हा ट्रेड मी बनवला होता, त्याचं एक बेसिक स्क्रीन रेकॉर्डिंग मी तुम्हाला दाखवतोय आणि त्याला किती चार्जेस लागले हे पण एक्सप्लेन करतोय। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। हा सध्या माझा ट्रेड सुरू आहे TCS आणि रिलायन्स मी ऑलरेडी सेल केलेला आहे, 11,000 रुपये याच्यामध्ये प्रॉफिट दाखवतं। आणि माझा दुसरा ट्रेड सुरू आहे TCS, ज्यामध्ये 6,000 प्लस मला प्रॉफिट पाहायला मिळतं। ओव्हरऑल आता टोटल किती प्रॉफिट बुक होतं हे मी तुम्हाला हा दिवस क्लोज झाल्यानंतर दाखवेन। इकडे बघू शकता मी माझ्या लेजरमध्ये आलेलो आहे आणि ही तारीख आहे 6/12/2021 रोजी हा ट्रेड मी बनवला होता। याचा लाईव्ह व्हिडिओ मी बनवला नाही, हवा तर मी बनवू शकतो। जे प्रॉफिट अँड लॉस मी तुम्हाला दाखवलेलं होतं, का ट्रेड बनवला, कशासाठी बनवला, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर कमेंट करा, त्याची डिटेल व्हिडिओसुद्धा मी बनवेन। 19,000 रुपये माझं टोटल प्रॉफिट। थोडंसं मी याला वर घेतो म्हणजे तुम्हाला अजून चांगले कन्सेप्ट क्लिअर होतील। 19,890 रुपये माझं टोटल प्रॉफिट झालं होतं, पण मला मिळाले किती? 18,884 रुपये। एवढेच का पैसे मिळाले मला? त्याचं कारण आहे माझे चार्जेस कट झाले 1,050 रुपये। हो, 1,000 रुपये। फक्त मी ट्रेड केले होते 2। तो ट्रेड बघितला होता तुम्ही TCS आणि रिलायन्समध्ये। 2 ट्रेड केले म्हटल्यावर 40 रुपये, बाईंगला 20, सेलिंगला 20, TCSला 40 आणि रिलायन्सला 40, अशा प्रकारे माझे 80 रुपये कट व्हायला हवे होते, पण ॲक्च्युली कट झाले 1,000 रुपये। एवढे चार्जेस का कट झाले हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय। इकडे बघू शकता ब्रोकरेज 80 रुपये कट झालेलं आहे, म्हणजेच TCSला 40 रुपये, बाय केल्यानंतर 20, सेल केल्यानंतर 20 आणि रिलायन्सला बाय केल्यानंतर 20, सेल केल्यानंतर 20, असं करून टोटल 80 रुपये इकडे कट झाले। ते मी मान्य करतोय, पण पुढे अजून बरेच चार्जेस आहेत। हे थोडंसं गुलदस्त्यात असतात, तुम्हाला ते डिटेलमध्ये गेल्यानंतर समजतं। एक्सचेंज ट्रान्झॅक्शन चार्जेस 181 रुपये आहेत। सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स जो आहे STT ज्याला म्हटलं जातं 669 रुपये आहे। GST 0, इंटिग्रेटेड GST 47.12 रुपये, स्टॅम्प ड्युटी 79 रुपये, क्लिअरिंग चार्जेस 0 आहेत। सेबीचा टर्नओव्हर चार्जेस 5 रुपये 27 पैसे याने घेतलेले आहेत आणि स्टेट GST 0 आपल्याला इकडे पाहायला मिळतो। असं करून टोटल माझे 1,000 रुपयेपेक्षा जास्त अमाऊंट कट झालेली आहे। आता हे चार्जेस किती % असतात हे थोडंसं एक्सप्लेन करतोय। इकडे सिंपल चार्ट बघू शकता, ब्रोकरेज चार्जेस तुम्हाला बघायला मिळतात। वेगवेगळे चार्जेस कुठले आहेत? इक्विटी डिलिव्हरीसाठी, डिलिव्हरीमध्ये जेव्हा लॉंग टर्मसाठी एखादा शेअर बाय करतात तेव्हा काय चार्जेस लागतील, इंट्राडेसाठी काय लागतील, इक्विटी फ्युचरसाठी आणि इक्विटी ऑप्शनसाठी कोणते चार्जेस आहेत हे सगळे खाली तुम्हाला दिसतात। पहिलं आहे ब्रोकरेज। ब्रोकरेज लागतं तुम्हाला 20 रुपये। जर तुम्ही एखादा स्टॉक बाय केला तर 20 रुपये, सेल केला तर 20 रुपये। पण जर त्याच्या आत अमाऊंट असेल तर तुम्ही म्हणाल, जर मी एखादा शेअर बाय करतो ज्याची प्राइसच आहे 10 रुपये, मी बाय केलं 10 रुपये आणि सेल केलं 11 रुपयाला, तर मला फक्त 1 रुपया तर प्रॉफिट मिळालं। आणि हे करण्यासाठी मी 20 रुपये चार्जेस बाईंगला आणि सेल करण्यासाठी 20 रुपये देऊ शकतो का? ऑब्व्हियसली नाही, एवढे चार्जेस कट होणार नाहीत। तर त्यासाठी तुम्हाला 0.03% लागेल। पण जेव्हा अमाऊंट तुमची मोठी असते तेव्हा फक्त 20 रुपये बाईंगला, 20 रुपये सेलिंगला, अशा प्रकारे चार्जेस कट होतील। STT, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, आपला जो मगाशी बघितला होता खूप मोठी अमाऊंट 600 रुपये समथिंग कट झाली होती, ती STT अमाऊंट होती, जी माझी टोटल टर्नओव्हर होईल, टोटल बाईंग सेलिंग माझं होणार आहे। समजा एखाद्या शेअरची किंमत आहे 1,000 रुपये आणि याच्या क्वांटिटी मी बाय केल्या 100, तर माझं टोटल ट्रेडिंग होईल 1,00,000 रुपयाचं आणि या 1,00,000 रुपयाच्या 0.025% सेल साईडला चार्जेस लागणार आहेत। म्हणजेच 1,00,000 रुपयाच्या 0.025% फक्त सेल करताना ही माझी अमाऊंट चार्जेसच्या नावाखाली कट होईल। ट्रान्झॅक्शन चार्जेस असतील म्हणजे NSEचे आणि BSEचे, हे दोघं सुद्धा आपला फायदा बघणार ना, त्यांना सुद्धा द्यावं लागेल। जसं STT सरकार घेईल, ब्रोकरेज असेल ते ब्रोकर घेईल आणि ट्रान्झॅक्शन चार्जेस हे तुमचं एक्सचेंज घेईल। मग तुम्ही ट्रेड NSE वरून करा किंवा BSE वरून करा। 0.0034%
हे तुमचं एक्सचेंज घेणार आहे. NSE किंवा BSE जिकडून ट्रेड कराल तिकडून तुमचे चार्जेस कट होतील. आणि यावर लागेल GST. GST कशावर लागणार? ब्रोकरेजवर. इकडे तुम्ही बघू शकता जे काही ब्रोकरेज इथे कट होईल, म्हणजेच आपलं 80 रुपये ब्रोकरेज कट झालं होतं, प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस इकडे तुम्ही बघू शकता. या दोन्हींची बेरीज केली जाईल आणि त्याच्या 18% तुमचा GST जाईल. जो मला सेबी चार्जेस लागले होते 10 रुपये पर कोटी रुपये, म्हणजेच 1 कोटी रुपयेचा जर तुम्ही ट्रेड केला असेल तर त्यासाठी 10 रुपये तुम्हाला चार्जेस हे द्यावे लागतील. म्हणजेच बाईंग सेलिंग दोन्हींची टोटल केली जाईल. 1 लाख रुपयाचे शेअर्स तुम्ही बाय केले प्लस 1 लाख रुपयाचे अजून शेअर्स तुम्ही सेल केले, म्हणजेच 2 लाख रुपयाचं तुमचं ट्रान्झॅक्शन झालं. याच्यावर तुम्हाला सेबीचे चार्जेस हे लागणार आहेत. आणि त्याच्या पुढचा चार्जेस आहे तो म्हणजे स्टॅम्प चार्जेस. जी स्टॅम्प ड्युटी लागते 0.03% किंवा 300 रुपये पर 1 कोटीसाठी हे चार्जेस तुम्हाला लागतात. तसेच डिलिव्हरीसाठी काही चार्जेस आपल्याला द्यावे लागतात. त्यासाठी ब्रोकरेज तर हा ब्रोकर घेत नाही, ते ब्रोकर टू ब्रोकर डिपेंड असतं. आता मी हे दाखवतोय झिरोदाचं किंवा एंजल ब्रोकिंग, या सगळ्या डिस्काउंट ब्रोकरचे ऑलमोस्ट चार्जेस हे सगळे सेम असतात. STT जाईल त्याला 0.1%. ही खूप हेवी अमाऊंट आहे. इकडे बघू शकता इंट्राडेसाठी 0.025% आहे, तर इकडे डायरेक्ट 0.1%. ही थोडीशी अमाऊंट हेवी होते. ट्रान्झॅक्शन चार्जेस जे आहेत आपल्या एक्सचेंजचे ते दोन्हीकडे सेमच आहेत 0.034. GST 18%, जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. सेबीचे चार्जेस सेम आहेत आणि स्टॅम्प चार्जेस मात्र इकडे थोडेसे बदलतात. जे इकडे 0.03% होते ते इकडे तुम्हाला 0.015% आणि इकडे 1500 पर कोटी हे सुद्धा लागू शकतात. आणि 1 कोटीपेक्षा कमी अमाऊंट असेल तर 0.015% लागणार. हे चार्जेस लक्षात घ्या. सेम आहे इक्विटी फ्युचरसाठी. ब्रोकरेज जाईल 20 रुपये किंवा 0.03%. STT आहे 0.01% आणि एक्सचेंजचे चार्जेस म्हणजेच ट्रान्झॅक्शन चार्जेस NSE, कारण BSE वर हा ऑप्शन नाहीच आहे. तुम्ही फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेड करू शकत नाही. हा फक्त NSE तुम्हाला ऑफर करतो म्हणून 0.002% तुम्हाला पे करावे लागतील. 18% GST आहेच. 10 रुपये तुम्हाला पर कोटीसाठी सेबीचे चार्जेस पे करावे लागतील आणि स्टॅम्प चार्जेस येते 0.002% किंवा 200 रुपये 1 कोटी मागे पे करावे लागतील. सेम तुम्ही ऑप्शनमध्ये जर गेलात तर 20 रुपये पर ट्रेड आहेच. 0.05% STT चार्जेस लागतील. NSE तुमच्याकडून 0.053% घेईल. 18% GST. 10 रुपये पर कोटी BSE घेईल. स्टॅम्प चार्जेस 0.003% किंवा 300 रुपये पर कोटी तुम्हाला इकडे पे करावे लागतील. हे झाले चार्जेस. आता हे चार्जेस तुमचे खूप जास्त का जातात? कारण एक चूक आपण करतो. समजा एखादा शेअर आहे 3000 रुपयाचा, 2 रुपये 4 रुपये प्रॉफिट निघालं की आपण लगेच त्यामधून बाहेर पडतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हेवी अमाऊंट त्यासाठी आपण पे केलेली असते. आपलं टोटल ट्रेडिंग होतं 1 लाख 2 लाख 5 लाख रुपयाचं आणि या 5 लाख रुपयाचं ट्रेडिंग करून आपण कमवतो 50 रुपये किंवा 100 रुपये. आता फक्त 100 रुपये आपण त्यामधून कमवले असतील तर टोटल चार्जेस तर हे सगळे कट होणार ना. STT लागणार, सेबीचे चार्जेस लागणार, त्याचबरोबर NSE BSE त्यांचे चार्जेस घेणार, ब्रोकरेज जाणार. हे सगळे मिळून तुम्ही कमवलेल्या इन्कमपेक्षा चार्जेस जास्त होतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जे लोक स्काल्पिंग करतात त्यांनी खूप जास्त विचार करायला हवा. जर 1-2 रुपये 3 रुपये घेऊन जर तुम्ही बाहेर पडत असाल मोठ्या स्टॉकमधून तर तुम्ही ऑलरेडी खूप जास्त ट्रेडिंग तर करताय आणि ब्रोकरेज मात्र खूप जास्त तुमचं जातं आणि अदर चार्जेस मात्र खूप जास्त जातात. यासाठीच तुम्ही 5-10 ट्रेड करता आणि प्रत्येक ट्रेडमधून 50 रुपये 100 रुपये 200 रुपये 300 रुपये अशी अमाऊंट कमवता. पण टोटल तुमचं प्रॉफिट झालेलं असतं 2000-3000, पण यावर चार्जेस हे मात्र खूप जास्त लागलेले असतात. हेवी चार्जेस लागलेले असतात. भलेही तुम्ही 2-3 हजार कमवले पण चार्जेसमध्ये तुमचे 5000 गेलेले असतात. सो दॅट ओव्हरऑल तुम्ही लॉसमध्ये असता. म्हणून जो ट्रेड कराल तो प्लॅन करून करा. मॅक्सिमम प्रॉफिट राईड करण्याचा प्रयत्न करा. ॲटलिस्ट 0.5% ते 1% कमवण्याचा प्रयत्न करा. जर समजा एखादा स्टॉक असेल 3000 रुपयाचा तर मिनिमम त्यामध्ये 15 रुपये प्रॉफिट कमवण्याचा प्रयत्न करा. मॅक्सिमम तुम्ही 30 रुपये 40 रुपये 50 रुपये कमवू शकता. पण एक टार्गेट असायला पाहिजे, मिनिमम यातून मी 15 रुपये तरी घेणारच आणि त्यानंतरच यामधून बाहेर पडणार. एखादा स्टॉक असेल 100 रुपयाचा, किमान त्यामधून 50 पैसे ते 1 रुपये कमवण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्ही ओव्हरऑल प्रॉफिटेबल असाल. चार्जेस तुमचे कमी असतील आणि प्रॉफिट हे तुमचं त्या तुलनेत जास्त असेल, ज्यामुळे चार्जेस कट झाल्यानंतर काहीतरी अमाऊंट तुमच्याकडे शिल्लक राहील.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा. अजून कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.